नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये भगवं वादळ म्हणजेच मराठा समाजाचा मोर्चा हा मुंबईकडे निघालेला आहे। त्याचं नेतृत्व हे मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आहे आणि त्यांनी या अगोदर देखील मुंबई गाठली होती। पनवेल या ठिकाणी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांची भेट घेतली होती। तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, तर त्यांचा पुन्हा मराठा आरक्षणाबाबतचा जो एल्गार आहे तो पुन्हा सुरू झालेला आहे आणि सरकारला धडकी भरवणारा हा मोर्चा आहे। तर त्याच विषयाची चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, महाराष्ट्रामध्ये गेल्या 5-6 वर्षामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून महाराष्ट्रभर मूक मोर्चे झाले। मोठे असे म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये नोंद झाली एवढे मोठे भले मोठे असे मोर्चे निघाले आणि ते शांततामय असे मोर्चे निघाले, शांतता प्रिय मोर्चे निघाले। आता त्यानंतरच्या काळामध्ये मोर्चे निघून देखील आरक्षण मिळालं नाही। त्यानंतर बघा, मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू केलं। उपोषण सुरू केलं असताना त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांच्यावरती लाठी हल्ला केला, डोकी फोडली, लोकांची बायांची डोकी फोडली, पाडू मारलं लोकांना आंदोलनाला बसलेल्या। आणि त्यानंतर मात्र बघा, महाराष्ट्रभर उद्रेक झाला। लोकसभा निवडणुकीच्या अगोदर, गेल्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्रभर आंदोलनाचं वातावरण होतं। तसंच इंडिया आघाडीच्या ज्या मिटिंगा होत्या 2024च्या अगोदर, ह्या नेमकं टप्प्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरती पोलिसांनी हल्ला केला आणि त्यात मारामारी झाली। त्या आंदोलनकर्त्यांना बेदम मारहाण केलं बघा। आता असं असताना त्यानंतर मात्र देशभर या आंदोलनाचा उद्रेक पसरला आणि म्हणजे महाराष्ट्रात तर ह्याचं भयान असं आंदोलनामध्ये रूपांतर झालं। देशामध्ये ह्याची चर्चा सुरू झाली आणि बघा, पुन्हा आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाला बसले आणि त्यानंतर गावगाव म्हणजे अख्ख्या तालुका गावगाव लोक उपोषणाला बसले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी। आता पुढे जाऊन हे आरक्षणाच्या नोंदी म्हणजे जे कुणबी ज्यांच्या नोंदी आहेत त्या शोधल्या गेल्या आणि त्यांना कुणबीचे दाखले बऱ्यापैकी मिळालेले आहेत। आता हे जे उर्वरित मराठा जे आहेत, आता मनोज जरांगे पाटील यांना जी पूर्वी एसीबीसी मधून आरक्षण देऊ असं सांगितलं होतं, परंतु ते कोर्टामध्ये टिकत नाही। मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे की आम्हाला एसीबीसीतनं आरक्षण नकोय, आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या। हैदराबादचं गॅजेट लागू करा, साताऱ्याचं गॅजेट लागू करा। तसंच कुणबी आणि ओबीसी ह्या दोन्ही एकच जाती आहेत, दोन्ही एकच आहे। कुणबी मराठा आणि ओबीसी हे एकच आहे, म्हणजे मराठा हा एकच आहे। तर आम्हाला ओबीसी मध्ये घालण्यात यावं याचं आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये आता उठलेलं आहे। आता मनोज जरांगे पाटील यांनी शासनाला 2 महिन्या अगोदर पत्रव्यवहार केला होता आणि त्यामध्ये असं सांगितलं होतं की आम्ही 27 तारखेला आंदोलन सुरू करणार आहे आणि आंदोलन मुंबईला निघणार आहे, म्हणजे आझाद मैदान या ठिकाणी जाऊन उपोषण करायचं असं मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 2 महिन्यापूर्वी पत्र दिलेलं आहे। परंतु त्या पत्रावरती सरकारनं अद्याप काहीही निर्णय घेतला नव्हता। आता कालपासून हे वातावरण जोरदार असं तयार झालेलं आहे। आता मनोज जरांगे पाटील आज सकाळी 10 वाजता जवळपास 8-10 लाख मराठ्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। आता ते आंतरवाली सराटीतून निघालेले आहेत। जसं जसं पुढे जाईल तसं मराठा समाज हा इतर सगळा त्यांना जोडला जाईल आणि मुंबईच्या दिशेने कूच करताना आपल्याला दिसणार आहे। आता यांचा पहिला जो मुक्काम आहे मुंबईकडे जाण्याचा, आता ह्या सगळ्या गाड्या मनोज जरांगे पाटलांनी असं सांगितलेलं आहे की जवळपास 10 लाख गाड्याच निघतील असं सांगितलेलं आहे आणि 1000 त्याच्यामध्ये रुग्णवाहिन्या असतील, टँकर असतील, स्वयंसेवक असतील, असं भलं मोठ्या प्रमाणामध्ये असं हे
नियोजन केले असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे. आता बीडवरून निघाल्यानंतर पहिला मुक्काम हा जुन्नर तालुक्यामध्ये आहे. तिथं जेवणाची व्यवस्था, तिथं सगळ्या लोकांना थांबण्याची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे जुन्नर हे पुणे जिल्ह्यातला तालुका आहे आणि जुन्नरवरून ते मुंबईला, म्हणजे सकाळी निघाले. आज रात्रीचा मुक्काम 27 तारखेचा रात्रीचा मुक्काम हा अगदी पुण्यामध्ये होणार आहे, पुण्याच्या जुन्नर या ठिकाणी. आता या ठिकाणी जी गर्दी होणार आहे ही गर्दी पाहता जुन्नरचे जे बाजार समित्यांचे निलाव वगैरे आहेत ते मात्र 28 तारखेला बंद ठेवण्यात आलेले आहे. संध्याकाळी मुक्काम असल्यामुळं गाड्या वगैरे येणार नाहीत असा आदेश देखील पुण्याचे जे कलेक्टर आहेत, डुड्डी म्हणून जे आहेत, जितेंद्र डुड्डी यांनी हा आदेश जारी केलेला आहे. म्हणजे बाजार बंद ठेवून किंवा गावामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये तिथं जुन्नर, आता हा सगळा MIDCचा भाग आहे तो खेड, जुन्नर, मंचर वगैरे तो सगळा, परंतु तिथं देखील अनेक मार्ग वळवलेले आहेत. आता मनोज जरांगे पाटील हे 29 तारखेला मुंबईच्या आझाद मैदानावरती पोहोचणार आहे. म्हणजे 27, 28 आणि 29 2 दिवसाचा प्रवास करत ते मुंबईला पोहोचणार आहेत. आणि मुंबईच्या आझाद मार्ग पोलीस स्टेशन आहे तिथं आझाद मैदान म्हणून आहे उपोषणाला बसण्याची जागा, या ठिकाणी ते उपोषणाला बसणार आहेत. परंतु आता कालच गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये येऊ नये, त्यांचं आंदोलन मुंबईमध्ये येऊ नये, मुंबईमध्ये आल्यानंतर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होऊ शकते म्हणून त्यांना अडवण्यात यावं अशा आशयाचं त्यांनी आता सध्या न्यायालयात दाखल केलं होतं. आणि मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतल्या आंदोलनाला परवानगी नाकारलेली आहे. म्हणजे मुंबईमधलं जे आझाद मैदान आहे या आझाद मैदानाच्या ऐवजी त्यांना पनवेलच्या बाहेरच तिकडं एक जागा सरकारने द्यावी आणि त्याचा निर्णय सरकारने घ्यावे, आंदोलन करायला जागा द्यायची का नाही द्यायची. म्हणजे एकंदरीत बघा, यांच्या आंदोलनाला सपशेल अशी कोर्टाने परवानगी नाकारलेली आहे, परंतु नवी मुंबईमध्ये कुठंतरी जागा आंदोलनाला मिळू शकते. आता आंदोलनाला परवानगी नसताना देखील मनोज दादा हे जवळपास 9-10 लाख मराठी घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. आता मनोज जरांगे पाटील यांची नेमकी मागणी काय होती की हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट मधल्या ज्या नोंदीनुसार आम्हाला ओबीसी प्रमाणपत्र मिळावं, म्हणजे सगळ्या मराठ्यांना, सरसकट मराठ्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र मिळावं. आता हैदराबाद गॅजेटचा निर्णय घेण्यासाठी शिंदे समिती नेमलेली आहे. शिंदे समितीला आता 6 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे म्हणजे ह्या सरकारने. आणि जे मराठा समिती स्थापन केलेली आहे ती समितीचे अध्यक्ष म्हणजे पहिलं चंद्रकांत दादा पाटील होते, आता राधाकृष्ण विखे पाटील यांना अध्यक्ष केलेलं आहे. म्हणजे एवढे दिवस चंद्रकांत पाटील हे अध्यक्ष होते आणि शिंदे समिती नेमली होती, तर त्यांनी काहीही निर्णय घेतला नव्हता. आता मात्र आंदोलनाचा दणका पाहता पुन्हा त्यांना 6 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे. आणि बघू आता मनोज जरांगे पाटील हे तर आता 29 तारखेला मुंबईला पोहोचतील आणि त्यांना नवी मुंबईमध्ये पर्यायी आंदोलनाची जागा दिली जाईल. आता हे आंदोलन शांततामय होतंय का, या आंदोलनामध्ये भडका उठतोय का, काय होतंय हे देखील आता आपल्याला सध्या बघणं गरजेचं आहे. मराठा समाजाला आरक्षणाची देखील गरज आहे. सर्वसामान्य जो मराठा आहे, मराठा समाज श्रीमंत कोण आहे, जो राजकारणात आहे, राजकीय आहे, म्हणजे मोजकाच मराठा समाज हा श्रीमंत आहे. इतर समाज हा म्हणजे मराठा समाजातले जे इतर लोक जे आहेत हे सगळे गरीब आहेत. या श्रीमंत मराठ्यांनी नेहमी राजकारणासाठी गरीब मराठ्यांचा वापर करून घेतला आणि त्यांच्यासाठी म्हणून काहीच केलेलं नाही. आता आरक्षण देणं हा राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा अधिकार आहे. या जातीला ओबीसी मध्ये टाकणं हे देखील मराठा समाजाला ओबीसीत टाका असं अनेकांची मागणी आहे, परंतु त्यांना टाकण्यासाठी राज्य सरकारने तसा ठराव करावा आणि तो केंद्राला पाठवून केंद्राने त्याला मंजुरी दिली पाहिजे, तेव्हाच ते टाकता येतं. असं कोणालाही त्याच्यामध्ये टाकता येत नाही हे देखील सगळ्यांना माहिती आहे. परंतु आता शेवटी आंदोलनाचे हत्यार उगारलेलं आहे, आंदोलन सुरू आहे. आता मात्र सरकारची तडके भरवणारं हे आंदोलन आहे. आता काही जण म्हणतात की देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी हे आंदोलन आहे, परंतु हे आंदोलन खरं आरक्षण मागण्यासाठी हे आरक्षण आहे.
आणि जेव्हा जेव्हा मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन उभं राहतं तेव्हा तेव्हा त्याचा फायदा हा भारतीय जनता पक्षालाच होताना आपण पाहिलेला आहे. तर बघा आता हे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांचं आंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने तर निघालेले आहेतच. आता बघू ते मुंबईपर्यंत सरकार त्यांना पोहोचू देतंय का मध्येच कुठंतरी रस्त्यात अडवतंय का तिथंच त्यांना कुठंतरी जागा देते आंदोलन करण्यासाठी, हे देखील आता बघणं गरजेचं आहे. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव खडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.